भोरच्या नसरापूरमध्ये 3.5 वर्षाच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या. 65 वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला 5 दिवसांची पोलीस कोठडी. 7 मे पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी. नसरापूर प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल. आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार आणि प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली नसरापूरमधील पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लावला फोन. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचं दिलं आश्वासन. नसरापूर ग्रामस्थांचं शिष्टमंडळ मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. रोहित पवारांची माहिती. फास्ट ट्रॅकवर प्रकरणाचा निकाल लावण्याची ग्रामस्थांची मागणी. तर आम्हाला आश्वासन नको, ॲक्शन हवी आहे, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. चाकणमध्ये 3 वर्षाच्या चिमुकल्याची अत्याचार करून हत्या. अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपी मूळचा बिहारचा असल्याची माहिती. पायधुनीतील एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं. एफडीएच्या तपासणीत कलिंगडात कोणतीही भेसळ आढळली नाही. इतर खाद्यपदार्थांमध्येही भेसळ नाही. नाशिक TCS कंपनी धर्मांतर प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. निदा खानवर अटकेची टांगती तलवार. नाशिक TCS प्रकरणातील 4ही आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. पुढील 4 दिवसात तपासाला निर्णायक दिशा मिळण्याची शक्यता. व्यावसायिक गॅस महागल्यानं ग्राहकांवर बोजा पडणार. हॉटेल रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता. शिर्डीत साईबाबा संस्थांच्या प्रसाद भोजनालयाला गॅस टंचाईची झळ. लाडू बुंदी प्रसाद बनवण्यासाठी चुलीचा वापर. भारतीय हवामान विभागाकडून मे महिन्याचा अंदाज जाहीर. मे महिन्यात सामान्यापेक्षा अधिक उष्णता राहण्याची शक्यता. तसंच पाऊसही सामान्यापेक्षा अधिक होण्याचा अंदाज. 14 ते 16 मे दरम्यान अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सूनचा अंदाज. पश्चिम विदर्भातील जलसाठ्यात मे महिन्यात मोठी घट. उष्णतेमुळे प्रकल्पामधील पाणी साठा 50% बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाला कोरड. येत्या काळात पाणी टंचाईची दाट शक्यता. राज्यात 1 कोटी लखपती दिदी बनवण्याचं लक्ष्य. मुख्यमंत्र्यांचा निर्धार. 300 कोटी वृक्ष लावण्याच्या मोहिमेत बचत गटांना नर्सरी बनवण्याचं काम देण्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश. राजा शिवाजी चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद. पहिल्याच दिवशी 12 कोटी 40 लाखांची कमाई. पहिल्याच दिवशी एवढी कमाई करणारा पहिलाच मराठी चित्रपट. महिला T20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा. महिला T20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा. हरमनप्रीत कौर कर्णधार, स्मृती मंधाना उपकर्णधार. भारताचा पहिला सामना 14 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार.